नमस्कार विद्यार्थी मित्र हो. गेल्या 12 जुलैला आपल्याकडे कंबाईन गट क मुख्य परीक्षेचा पेपर झाला होता. त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी त्याची आन्सर की आली, फर्स्ट आन्सर की आली होती आणि आत्ताच गेल्या नुकतेच 2 ते 3 दिवसापूर्वी त्याची फायनल आन्सर की आलेली आहे. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मिळून टोटल 12 प्रश्न चेंज प्लस कॅन्सल केलेले आहेत. म्हणजे मोठी उलथापालथ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. गट बच्या मुख्य परीक्षेच्या वेळी देखील आयोगाकडून अशीच चूक झाली होती. त्या ठिकाणी 15 प्रश्न चेंज प्लस कॅन्सल झाले होते आणि त्यानंतर आता गट क मुख्य परीक्षेवेळी देखील आयोगाने हीच चूक पुनरावृत्ती केलेली आहे. त्यामुळं याचा कुठे ना कुठे आपल्या कट ऑफवरती मोठा इम्पॅक्ट बघायला भेटेल असं मला वाटतंय. आणि त्याच अनुषंगानं बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येत होते की काय गट कचा कट ऑफ काय लागेल किंवा काय असू शकेल. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपण एक 6 ते 7 गोष्टी मी राईट डाऊन केलेल्या आहेत की त्या 6-7 गोष्टींच्या आधारे किंवा 7-8 गोष्टींच्या आधारे आपण गट कचा कट ऑफ काय लागू शकेल या गोष्टीची चर्चा करू किंवा गोष्टीचं डिस्कस करू. तर मला असं वाटतं जागेचं हे पहिला आधी जागा कमी होत्या, त्याच्यानंतर ह्या जागा वाढलेल्या आहेत. त्यामध्ये एक्साईज असेल किंवा लिपिक टंकलेखीच्या देखील जागा वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. आपण जागेकडे नंतर येऊ. आपण येऊ की ह्या 5 ते 6 घटकामध्ये आपण डिस्कस करू. पहिला पॉईंट आहे की मुलांची पेपरला उपस्थिती किती होती. आता बऱ्याच अंगानं हा विषय डिस्कस केला होता की उपस्थितीवरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड राहतात. पण उपस्थिती किती की बाबा जे पुरं सिरियसच नाही आहेत ती अनुपस्थित राहतात, त्यामुळे त्याचा कट ऑफवर इम्पॅक्ट पडत नाही असं बोललं जातं. परंतु मला असं वाटतं की काही मुलांचं असं आहे की चांगल्या पोस्टला कुठं सिलेक्ट झालेले आहेत, कुणाचं वेटिंगला चांगल्या पोस्टला सिलेक्शन झालं आहे, तर ते विद्यार्थी ज्यावेळी पेपरला येत नाहीत तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला कट ऑफवरती बघायला भेटतो. आणि अशी किमान 20 ते 30 मुलं जरी आपल्याला बघायला भेटली तरी ती कट ऑफमधनं मायनस होताना आपल्याला बघायला भेटतात. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे 32,000 मुलं जी आहेत ती मुख्य परीक्षेला पास झाली होती किंवा मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र होते. तर किमान त्यामधले 26,000 ते 27,000 मुलं या ठिकाणी पेपरला उपस्थित होते. त्यामुळं अनुपस्थितीचा मुद्दा इतका महत्त्वाचा वाटत नाही. पण तरी देखील त्यातली 20-30 अशी मुलं असतात या अनुपस्थित मुलांमधले की ज्यांचं कुठंतरी चांगल्या ठिकाणी सिलेक्शन झालं त्यामुळे ते त्या ठिकाणी पेपरला आले नाहीत की अशा मुलांना चांगला स्कोर येऊ शकला असता. त्यामुळे हा मुद्दा आहे, पण हा मायनर मुद्दा आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की सेकंड आन्सर की पेपर 1 मराठी आणि इंग्लिश याच्यामध्ये 4 प्रश्नांच्या उत्तरात बदल तर 2 प्रश्न रद्द झालेले आपल्याला बघायला मिळू शकतात. 4+2 हा मोठा चेंज आहे. या ठिकाणी बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांना जास्त गुण आहेत. मराठी इंग्लिशचा जो पेपर आहे तो हाय स्कोरिंग विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास 87, 88 किंवा 85, 86 असे देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क आपल्याला बघायला भेटतात. तर अशा ठिकाणी ज्यावेळी चेंज होतो तर जो हाय स्कोरर विद्यार्थी आहे त्या हाय स्कोरिंग विद्यार्थ्यांच्यामध्ये देखील हा बदल आपल्याला बघायला मिळतो. त्यामध्ये इंग्लिशचे त्यांनी 2 प्रश्न जे चेंज केलेले आहेत, जो बेस वर्ड फ्रेंडचा होता तो एक आणि रिपोर्टिंग स्पीचवाला जो क्वेश्चन आहे, त्याचबरोबर मराठीमध्ये देखील जे काही उताराचा प्रश्न तर सर्वांचाच बरोबर आहे, पण इतर प्रश्न जे एक चेंज आणि एक कॅन्सल केला आहे त्याच्यामध्ये मुलांच्या ज्या हाय स्कोरिंग विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्कामध्ये आपल्याला बदल होताना बघायला भेटतोय. त्यामुळं पेपर 1मध्ये 4 प्रश्न 4+2 म्हणजे 6 प्रश्न टोटल हे झालेत. ह्याच्यामुळं मोठा फरक पडू शकतोय. त्याच्यानंतर जो तिसरा घटक आहे पेपर 2 GS 3 प्रश्नांच्या उत्तरात बदल आणि 3 प्रश्न चेंज. आता तिथे 3+3 आता पेपर 2मध्ये जे काही 6 प्रश्न झालेले आहेत ह्या 6 प्रश्नामध्ये मात्र मुलांचे फारसे मार्क कमी झालेले दिसून येत नाहीत. कारण त्यामध्ये ऑलरेडी एक गणिताचा प्रश्न होता, ते त्यांनी उत्तर चुकीचं दिलं होतं, तो विद्यार्थ्यांचा ऑलरेडी बरोबर आलेला आहे. पश्चिम घाटाचा प्रश्न बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी ऑल ऑफ द अबो केलं होतं, तर तो देखील प्रश्न विद्यार्थ्यांचा बरोबर आलेला बघायला भेटतो. तिसरा एक प्रश्न आहे की जो विज्ञानाचा की ज्याच्यामध्ये जो डोळ्याचा प्रश्न होता, डोळ्याची लेन्सचा, तो बऱ्यापैकी जो हाय स्कोर विद्यार्थी आहेत त्यांचा तो मार्क गेलेला दिसून येतोय. तर पेपर 2ला ओव्हरऑल ॲव्हरेज बघितलं तर काय एवढा चेंज दिसून येत नाही. पण पेपर 1मध्ये जे
6 क्वेश्चन आहेत, ह्याच्यामध्ये बदल दिसतात बघायला दिसून येतो. जवळपास 4-1 मार्क हे जे हाय स्कोरर विद्यार्थी आहेत ह्यांच्यामध्ये कमी झालेले बघायला आपल्याला भेटून येतात. आणि जर पेपर 2मध्ये बघितलं तर जास्त स्कोर असेल तर विद्यार्थ्यांचा एखादा मार्कामध्ये फरक झालेला आहे किंवा 1 ते मॅक्सिमम 2 याच्यामध्ये फरक आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे दोन्ही पेपर मिळून 12 प्रश्न रद्द आणि बदल. आता टोटल बघितलं तर आपण 200 क्वेश्चन आहेत, तर 200 क्वेश्चनमध्ये जर तुम्ही 12 प्रश्नांच्या उत्तरामध्ये चेंज आणि कॅन्सल करता तर हा एक ह्यूज आकडा आहे, मोठा आकडा आहे. 12 प्रश्न आपण गट ब ला बघितलं तर गट ब ला विद्यार्थ्यांचे 15 प्रश्नापैकी 12 प्रश्नसुद्धा कमी झालेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं हा देखील एक मोठा मुद्दा आहे. आपण ह्या 2 मुद्द्यांचं मिळून एक बघितलं तर 12 प्रश्न. नंबर 5चा आहे की पेपरची काठिण्य पातळी. पेपरची काठिण्य पातळी जर बघितली आपण तर प्रिव्हियस इयर आता 2024च्या पेपरबरोबर आपण जर कम्पॅरिझन केलं तर पेपर 1 एक ॲज इट इज बघायला आपल्याला भेटतो. पण पेपर 1मध्ये जर आपल्याला कम्पॅरिझन करायचं झालं तर इंग्लिशचा जो घटक आहे तो प्रिव्हियस इयर म्हणजे 2024च्या पेपरमध्ये इतका टफ होता असं मला वाटत नाही आहे. तो थोडाफार इझीच होता. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथं PYQ भरपूर पडले होते होकॅबमध्ये आणि ग्रामरमध्ये देखील. पण 2025च्या पेपरमध्ये इंग्लिश हे कम्पॅरेटिव्हली लेंदी पण आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला बघायला भेटताना दिसून येत नाहीत. त्यामध्ये विशेषतः आपल्या जो होकॅबचा पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिपीट झालेले आपल्याला दिसून येत नव्हते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी इकडे PYQ करून गेले होते फक्त होकॅबसाठी, कारण PYQच पडते असं विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होता. पण आयोगानं ऑन दी स्पॉट हे प्रश्न सगळे चेंज केले आणि बरेच प्रश्न हे PYQ नव्हते. त्यामुळं इंग्लिशच्या पेपरमध्ये कुठं तर थोडासा स्कोर विद्यार्थ्यांचा मागच्या वर्षीपेक्षा खाली आलेला आहे. तरी देखील विद्यार्थ्यांचा ह्या 2 पेपरमध्ये पेपर 1 हाच टॉप आहे. इथं विद्यार्थ्यांनी 85च्या आसपाससुद्धा स्कोर घेतलेला आहे. सेकंड आन्सर की नंतर हे स्कोर माझ्या मते 82-83च्या आसपास आलेले आपल्याला बघायला भेटून येतात. आता पेपर 2ची काठिण्य पातळीचा जर आपण विचार केला 2024च्या कम्पॅरेटिव्हली आपण 2025चा GSचा पेपर जर बघितला तर पेपर 2मध्ये बघायला गेलं तर पेपर हा खूप लेंदी होता ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आणि नंबर 2 की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरपेक्षा काठिण्य पातळी थोडी जास्त होती. मी असं नाही म्हणणार की मागच्या वर्षीचा पेपर खूप सोपा होता GSचा आणि या वर्षीचा खूप अवघड होता असं म्हणणं नाही. मागच्या वर्षीचा पेपर पण अवघडच होता GSचा. पण यावर्षी 2 बदल बघायला भेटतात. एक म्हणजे पेपर खूप लेंदी होता ज्यामुळं विद्यार्थ्यांचा पेपर प्रॉपररित्या कव्हर झाला नाही आणि ज्यावेळी पेपर आपण ओढून ताणून कव्हर करतो किंवा प्रश्नच राहून जातात सोडवायचे त्यावेळी आपल्याला त्याचा इम्पॅक्ट आपल्याला कुठंतरी कोटापुरती बघायला भेटतो. त्यामुळं पेपर 2 हा कम्पॅरेटिव्हली मागच्या वर्षीपेक्षा आपोआप अवघड झाल्याने एक 4 ते 5 प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरपेक्षा इथं आपल्याला अवघड हे बघायला भेटतात. त्याचबरोबर इथं देखील 6 प्रश्नांचा चेंज प्लस कॅन्सलचा इम्पॅक्ट देखील इथं झालेला आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे गट ब आणि क दोन्हीमध्ये सिलेक्शन होणारे विद्यार्थी. आता हा देखील एक मेजर मुद्दा आहे कारण गट ब मध्ये जे काय ST आहे किंवा सब रजिस्ट्रार या पोस्टला सिलेक्शन होणारे विद्यार्थी आहेत ते कुठेतरी आपल्याकडं गट क मध्ये हे वगळले जातील किंवा बाहेर पडतील असा एक चान्सेस आपल्याला चांगला बघायला भेटतोय. आता गट बचा अजूनही रिझल्ट लागलेला नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे कदाचित गट ब आणि क चा एक जवळपास एकत्रच निकाल लावतो का काय आयोग अशी शंका आता मनात झाली नाही. असं जर झालं तर आयोग असं सुद्धा करू शकतो की गट ब आणि क मधील विद्यार्थ्यांना जे कॉमन विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी एकच पोस्ट सिलेक्ट करा गट ब आणि क मध्ये तुम्हाला जी हवी ती आणि इतर विद्यार्थ्यांना इतर पोस्ट ज्या आहेत त्या सोडायला लावू शकतो. त्यामुळं गट ब मधले जे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत कारण ही मुलं हाय स्कोरर मुलं आहेत आणि हेच कुठेतरी गट क मध्ये देखील आपल्याला बघायला भेटू शकतात. आता गट क मध्ये ते आले तर एक्साईज सारख्या पोस्टला येणार आहेत आणि जर गट एक्साईज इथे मिळाले नाही तर ते आपोआपच ह्यातून क्यूट होणार आहेत. त्यामुळं खालच्या विद्यार्थ्यांना आपल्याला कुठेतरी चान्सेस भेटतात. त्यामुळं ह्याचा एक निश्चित इम्पॅक्ट आपल्याला बघायला भेटू शकतो. नंबर पुढचा आहे सिलेक्शन झालेल्या मुलांनी दिलेला पेपर. आता बरेचसे सिलेक्ट झालेले विद्यार्थी होते यांनी गटकचा पेपर दिला. याचं प्रमुख कारण म्हणजे एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणजे एक्साईज PSI ही जी पोस्ट होती या पोस्टसाठी बरेच जण विद्यार्थी इच्छुक असतात की हा
ही पोस्ट आपल्याला मिळावी किंवा या पोस्टला आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे बरेच काही जण STI झालेले सुद्धा असतील किंवा गट क मध्ये लिपिक टंकलेखक किंवा टॅक्स असिस्टंट या पदावरून देखील आपल्याला एक्साईजसाठी पेपर दिलेली मुलं बघायला भेटतील. पण आता ह्याचा एक मुद्दा असा आहे की ह्या मुलांना अभ्यासाला कितपत टाईम भेटला आणि त्यांनी टोटल स्कोअर किती केला ह्याच्यावर देखील त्याचा इम्पॅक्ट आहे. पण एक मार्कांचा ट्रेंड बघितला तर जे सिलेक्शन झालेल्या मुलांनी पेपर दिलेला आहे तर यांना फारसे मार्क मिळालेले या ठिकाणी दिसून येत नाहीत. क्वचित ठिकाणी आपल्याला मार्क हाय स्कोअरवाला दिसून येतो की ज्यांना अभ्यासाला टाईम मिळाला असेल तर. अशा प्रकारे अजून एक यात 8वा मुद्दा मी या ठिकाणी लिहायचा विसरलेलो आहे की यावेळी जो काही लिपिक टंकलेखक आणि टॅक्स असिस्टंट आहे, लिपिक टंकलेखक आणि टॅक्स असिस्टंट यासाठी आपल्याकडे जी काही होणारी टायपिंग टेस्ट होती ती टायपिंग टेस्ट रद्द झालेली आहे. आता याचा इम्पॅक्ट काय होणार आहे? आता टायपिंग टेस्ट रद्द झाली. आता मागच्या वेळी असं व्हायचं की एखादा हाय स्कोरर विद्यार्थी आहे तर तो टायपिंग टेस्टमध्ये कदाचित फेल व्हायचा आणि त्यामुळं त्याच्या खालच्या विद्यार्थ्याला त्याच्या खाली जे मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याला संधी मिळायची. पण यावेळी लिपिक टंकलेखकला टायपिंग टेस्ट रद्द केल्यामुळं जो हाय स्कोर विद्यार्थी आहे त्याला डायरेक्ट संधी, ज्याच्याकडं टायपिंगचं सर्टिफिकेट आहे त्याला डायरेक्ट संधी भेटेल. त्यामुळं या ठिकाणी एक मार्क कट ऑफ इथं वाढताना दिसून येऊ शकतो टॅक्स असिस्टंट आणि याचा. आता आपण जाऊया जागांच्याकडे जाऊ आणि त्याच्यानंतर आपण फायनल कट ऑफ बघू. जागा आहेत उद्योग निरीक्षकच्या जागा फक्त 9 आहेत. ह्याच्यामध्ये फक्त ओपनला एकच आहे, OBCला एकच आहे, SEBC एक आणि एक. आता या ठिकाणी हे पद फक्त सायन्स बॅकग्राऊंड किंवा ज्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठीच आहे. आता हे एकच पद असल्यामुळं आणि ह्या पदाचा कट ऑफ हा टोटली दुय्यम निरीक्षक म्हणजे एक्साईज PSI ह्या कट ऑफवरती डिपेंड राहील की हे किंवा ते जे मुलं चूज करतील त्यावरती डिपेंड आहे. मला असं वाटतं की दुय्यम निरीक्षकचा जो कट ऑफ आहे तर ओपनला इथे 19 जागा आपल्याला बघायला भेटतात. 33पैकी बाकीच्या मुलींना जागा आहेत आणि वरती ज्या 19 जागा आहेत ह्या ओपन मुलांसाठी आहेत. तर मला असं वाटतं की ओपन मुलांना 290 ±2 या असा कट ऑफ आपल्याला बघायला मिळू शकतो. हा कट ऑफ जर फर्स्ट ॲन्सर किन आपण बघितलं तर हा कट ऑफचे चान्सेस होते 295 ते 96च्या आसपास कुठेतरी हा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. आणि आत्ता जर आपण सेकंड ॲन्सर की नंतर बघितलं तर 290च्या आसपास कुठेतरी आपल्याला हा कट ऑफ बघायला ओपनचा भेटू शकतो. त्याच्यानंतर OBCच्या 12 जागा आहेत तर आपल्याला कुठंतरी 282 किंवा 280च्या आसपास 282 किंवा 280च्या आसपास आपल्याला हा कुठंतरी कट ऑफ बघायला म्हणजे 4 ते 5 प्रश्नांचा गॅप आपल्याला ओपन आणि OBCमध्ये बघायला भेटू शकतो. त्यामुळे हा कट ऑफ. आता यामध्ये SCच्या जागा आहेत, STच्या जागा आहेत. याने अल्टिमेट याच्या कट ऑफच्या खाली अल्टिमेट 7 ते 8 मार्क प्रत्येकानं जर खाली केला आणि मुलींनी 10 मार्कांची मायनस करायचं आहे मुलांचा कट ऑफ जिथून लागेल त्याच्या बरोबर. या पद्धतीने आपल्याला अंदाज बघायला भेटू शकतो. SEBCचा कट ऑफ देखील आपल्याला 284 ते 285 असा बघायला भेटू शकतो. त्याच्यानंतर EWS. आता EWS हे बरेच मुलं त्याच्यामध्ये आता एवढं कॉम्पिटिशन तिथं राहिलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या पदाचा कट ऑफ अचानकपणे किती लागेल हे सांगू शकत नाही, कारण आपण मागच्या गेलेल्या 2 वर्षात जर कट ऑफ बघितले तर कट ऑफ खूप कमी लागत आहेत. तर मला असं वाटतं की 270च्या आसपास कुठंतरी EWSचा कट ऑफ लागला पाहिजे. EWSचा कट ऑफ किती लागला पाहिजे? 270च्या आसपास कुठंतरी EWSचा कट ऑफ लागला पाहिजे. अशा पद्धतीने हे दुय्यम निरीक्षकचं पद आहे आणि या कट ऑफच्या आसपासच कुठंतरी उद्योग निरीक्षकचा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक हे काही 4 पद आहेत. सेम कट ऑफ याच्या आसपास कुठंतरी कट ऑफ हा लागू शकतो. कर सहाय्यक फक्त 73 पद आहेत. तर 73 पदामध्ये अराखीव जर बघितली तर अराखीवला काहीच पद्धतीने ठेवलेली नाही आहेत. एकूण आरक्षित पदे जी आहेत ती टोटलच्या टोटल 73 ते 73 आरक्षित केले आहेत. तर याचा कट ऑफ ह्या पदांच्या खाली म्हणजे ओपन जर जागाच नाही आहेत
EWS बघितलं तर आपल्याला 5 जागा आहेत. तर EWSचा कट ऑफ आपल्याला कुठंतरी 265 ते 66 सॉरी हा EWS आहे तर 260च्या आसपास कुठेतरी बघायला भेटू शकतो किंवा 258च्या आसपास कुठेतरी EWSचा कट ऑफ बघायला भेटेल टॅक्स असिस्टंटचा. त्याच्यानंतर आपण बघू की SEBCचा 5 जागा आहेत. हा कुठंतरी आपल्याला 270च्या आसपास कुठंतरी हा कट ऑफ बघायला भेटू शकतो, 270 किंवा 268च्या आसपास. त्याच्यानंतर आहे इतर मागासवर्ग 9 जागा आहेत. हा कट ऑफ आपल्याला 200 सेमच आहे, 270 ते 268 या आसपास कुठंतरी, कारण जागा कमी आहेत आणि इथं आपल्याकडे टायपिंग टेस्ट नाही आहे. त्यामुळे हे विद्यार्थी जसजसा कट ऑफ खाली येईल किंवा जसं मार्क खाली येतील तसं तसं भरपूर विद्यार्थी आपल्याला बघायला भेटू शकतात. त्यामुळे 268 ते 270 पण हाच कट ऑफ आपल्याला बघायला भेटू शकतो. बाकीच्या कास्टवाल्यांनी परत 7 ते 8 मार्क किंवा 5 ते 6 मार्क जसं खाली येईल तसं मुलं वाढतात. त्यामुळे 5 ते 6 मार्क खाली कट ऑफ येणार आहे. मुलींचा देखील 5 ते 6 मार्कच खाली कट ऑफ यांच्यापेक्षा लागू शकतो. अशा पद्धतीने हे मेजर जागा आहेत. लिपिक टंकलेखक, आता लिपिक टंकलेखकीच्या जागा भरपूर आहेत. आता इथं 1527 आहेत, याच्यानंतर देखील वाढले आहेत. त्यामुळे 1697च्या आसपास काहीतरी 1637च्या आसपास जागा गेलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की 200 ओपन आता यात पण कसं आहे की प्रत्येक डिपार्टमेंट वाईज जागा आहेत. त्यामुळे इथं पण कट ऑफ कसा लागतोय हे, पण शेवटचं जे काही हे असेल जागा असतील लिपिक टंकलेखीच्या जे शेवटची पोस्ट आहे किंवा जे आपण म्हणू की जे कार्यालय आहे शेवटचं कार्यालय, तर तिथं आपल्याला कुठंतरी 255 54 किंवा 55च्या आसपास हे विद्यार्थी आपल्याला बघायला भेटू शकतात किंवा 260च्या आसपास देखील हे कट ऑफ आपल्याला बघायला भेटू शकतो ओपन मुलांचा लिपिक टंकलेखीचा. त्याच्यानंतर कास्ट वाईज हा जागा कशा डिवाईड होतील त्या पद्धतीनं त्यांचा कट ऑफ हा कमी येऊ शकतो असं वाटतंय. अशा पद्धतीने हे 7 घटक आपण 7 ते 8 घटक हे लक्षात घेतले आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि पोस्ट वाईज हा कट ऑफ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं मुलांना दुय्यम निरीक्षकचा कट ऑफबद्दल अतिशय उत्सुकता होती आणि तांत्रिक सहाय्यक आणि उद्योग निरीक्षक, त्याचबरोबर करक सहाय्यकचे देखील पदं कमी आहेत. करक सहाय्यक देखील अशा पद्धतीने आपल्याला कट ऑफ लागू शकतो. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आयोग कट ऑफ लावेल अशा अपेक्षा आहे. हा कट ऑफ बघून घ्या आणि हा कट ऑफ मी जे काही विद्यार्थी आपल्याकडे आहेत ज्यांचे मार्क आहेत, पेपरची काठिण्य पातळी या सगळ्या घटकाचा विचार करून बनवलेला आहे. कुणीही हा कट ऑफला पर्सनली व्यक्तिगत घेऊ नका, जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्कोअर कमी असेल तर मनं दुखावले जातात. तर प्लीज असं करू नका. मी कुणालाही टार्गेट करून हा कट ऑफचं प्रेडिक्शन केलेलं नाही आहे. तर ओव्हरऑल हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कट ऑफचं प्रेडिक्शन केलेलं आहे. त्यामुळे कोणीही वाईट वाटून घेऊ नका. याच्यापेक्षा थोडाफार बदल देखील कट ऑफमध्ये बघायला आपल्याला दिसू शकतो. परत पुन्हा भेटूया. धन्यवाद. नमस्ते.